दुसऱ्या दिवसातील सकाळच्या सत्रातील दुसरी मॅच ती आपल्या भेटीला येते आणि ज्यामध्ये दोन टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. नानाश्री फाउंडेशन हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये छत्रपती फाउंडेशनने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि तो फिल्डिंग करण्याचा निर्णय सार्थकी लावण्याकरता त्यांचे दोन्ही सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करण्याकरता नानाश्री फाउंडेशन ज्यांच्याकडनं दोन फलंदाज मयूर सपकाळ आणि चेतन पवार जे मैदानाच्या आतमध्ये आलेत. मयूर सपकाळ स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करत असताना बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. पहिला बॉल इथे मात्र फक्त सन्मान दिला चेंडूला. काही चेंडू सन्माननीय पद्धतीनं खेळणं गरजेचं असतं आणि इथे जर आपण पाहिलं तर राहुल धाके जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि त्याच्या ओव्हरचा पहिला बॉल इथे आपण निर्धावच्या स्वरूपानं पाहिलाय. यावेळेस मात्र बॅटच्या आउटसाइड एज क्षेत्ररक्षक होतात इथे फ्लाइंग स्लीपमध्ये जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पुन्हा एकदा उदयास येत असताना पाहायला मिळतोय. दोन चेंडूचा खेळ आणि तर नंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 0 आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या जवळपासनं खेळायचं होतं मात्र बॉल तिथे जर आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तिथे वळाला जिथे खेळायचं होतं तिथे गेला नाही. सलगचा तिसरा बॉल इथे डॉटच्या स्वरूपानं गोलंदाज राहुल धाके चांगली गोलंदाजी इथे त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. टप्पा चांगला आहे आणि चांगला टप्पा असल्या कारणानं जर आपण पाहिलं तर तिथे फलंदाजाला शांत ठेवणं तर त्याला शक्य होत आहे. नानाश्री फाउंडेशन सुरुवात जर आपण पाहिलं तर थोडीशी डळमळीत आहे कारण पहिले 3 बॉल ते मिडल करता आलेले नाही आहेत. मयूर जर आपण पाहिलं तर या आधीच्या मॅचमध्ये जेव्हा तो काल खेळला होता त्यानं अर्धशतक दाफलकावर लावलं होतं. त्यामुळे इथे त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा जरूर असतील. बघूया या अपेक्षा तो कशा पद्धतीने पूर्ण करतोय, कशा पद्धतीने या धावफलकाला रन्स त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात बॉल प्रॉपर मिडल पुन्हा एकदा नाही आहे. थोडासा हातादाईपणा किंवा अतिरिक्त घाई फटका खेळण्याची ती अंगलट येते असं म्हणायला हरकत नाही. हा बॉल तिथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला मात्र बॅट अँड बॉलमधलं जे कनेक्शन योग्य त्याचं प्रॉपर असायला हवं ते पाहायला मिळालं नाही. बॉल डॉटच्या स्वरूपानं 4 चेंडूनंतर धावसंख्या 0 आहे. यावेळेस मात्र एक सिंगल करता खेळलंय आणि त्यामध्ये जरूर यश मिळालं. एक सिंगल इथे कन्वर्ट केली गेली. थोडासा संयम राखला गेला आणि एक सिंगलमध्ये कन्वर्ट केलं बॉलला. ओव्हर नंबर 1 5 चेंडू नंतर आपलं खातं उघडू शकलाय फलंदाज मयूर सपकाळ जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 1 मधला. समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज चेतन. यावेळेस मात्र थोडासा वळवून खेळलाय. बॉल लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चाललाय आणि यावेळेस चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. फर्स्ट बाउंड्री, वेलकम बाउंड्री ती इथे पाहायला मिळाली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर विदाउट लॉस 5 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम नानाश्री फाउंडेशन.
यावेळेस मात्र हा बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप मधनं सीमारेषा पार. या आधीच्या ओव्हरमध्ये थोडासा स्ट्रगल आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता, मात्र या ओव्हरचा जर विचार केला तर अगदी योग्य तऱ्हेनं हा बॉल मिडल केला आणि त्याला सीमारेषेच्या दिशेने घेऊन गेला. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोचतीये 9 या आकड्यावर. यावेळेस उडवलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नसलेल्या क्षेत्रामध्ये खेळलाय. 9 चा इशारा आलाय. 9+4 टोटल 5. लक्ष्मण रेषा त्याचं उल्लंघन झालंय आणि 9+4 चा इशारा आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता मात्र वेगानं पुढे सरकते. एकंदर 14 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये जे आक्रमण करायचं होतं ते आक्रमण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले नंबर 1 मध्ये जर आपण पाहिलं तर फलंदाजाला पूर्ण शांत ठेवलं गेलं होतं. त्यामुळे मॅन्डेटरी पॉवर प्ले नंबर 2 मध्ये हात खोलणं गरजेचं आहे, आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे आणि ती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या फलंदाज करतोय. यावेळेस मात्र पुल, इट्स अ पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल बॉल सीमारेषा पार, षटकार. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर डाव्या स्टीवर खर्चिक राहिलाय गोलंदाज. पहिल्या ओव्हर करता जर आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी राहिली होती. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर इथे निश्चित गोलंदाजाकरता अडचणी आहेत. नंदन महाजन 2 बॉलमध्ये त्यानं 16 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉईंटच्या जवळपासनं चाललेला बॉल वळण घेत असताना क्षेत्ररक्षकाला फायदा मिळाला. तिथेही जर आपण पाहिलं तर एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने धावसंख्या 22. 22 ऑन बोर्ड, 22 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल आडव्या पट्ट्यानं मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता. बॅट अँड बॉलमध्ये ते कनेक्शन पाहायला मिळालं नाही. इथे एक निर्धाव चेंडू येत असताना पहिल्या ओव्हरमध्ये पूर्ण शांतता होती, मात्र दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या बॉलवर बाउंड्री, दुसऱ्या बॉलवर बाउंड्री, तिसऱ्या बॉलवर षटकार. चांगल्या पद्धतीचा खेळ तो आपल्याला पाहायला मिळालाय. दिशा भरकटली. नंदन महाजन ते षटक संपत नाहीये. सध्या जर आपण पाहिलं तर त्याच्या विरोधामध्ये रन्स आणि फक्त रन्स येत आहेत. 4 बॉलमध्ये त्यानं रन्स खर्च केलेत ते तब्बल 18. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, पुढच्या एकदा पंचांचा वाईटचा इशारा. नंतर सकाळी इथे गोलंदाजी करताना तेवढीशी बॉडी फ्री नसावी असं चित्र सध्या मैदानात पाहायला मिळतंय. थोडीशी बॉडी लँग्वेज सुद्धा आपण पाहिलं तर ती निगेटिव्ह आपल्याला पाहायला मिळाली आहे त्याची गोलंदाजी करत असताना. यावेळेस एक चांगला बॉल त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. पुढे खेळवलं, वाईड यॉर्करचा प्रयास आणि त्यामध्ये निश्चित यश मिळालं. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल अजूनही या ओव्हरचा शिल्लक आहे. धावसंख्या 24-24 या आकड्यावर जाऊन पोहोचताना इथे एक चांगल्या चेंडूने आपल्या षटकाची उद्घोषणा केली आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर विदाऊट लॉस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम नानाश्री फाउंडेशन 24-24.
षटक क्रमांक 3 त्याची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक 3 चा जर विचार केला तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल ढाके जे पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर आले होते. तेच राहुल ढाके ज्यांचा पहिल्या बॉलवर बाउंड्रीनं स्वागत जरूर केलं गेलं, मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर गुड कमबॅक, एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर एक सिंगल. चांगली गोलंदाजी ती प्रत्येक सामन्याची गरज असते आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीनं जरूर केला गेलाय. एक गोलंदाज जरी महागडा असला तरी ते आपल्या चांगल्या गोलंदाजीवर ठाम आहेत. या दरम्यान बॉलवर थोडेसे फिंगर रोल करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, ब्रँड अँबॅसेडर जर आपण पाहिले तर सन्माननीय माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव, जे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आणि ब्रँड अँबॅसेडर आहेत. 5 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला समाप्त झालाय आणि चांगलं षटक हेही आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा जो कोटा आहे राहुल ढाके, चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली आहे. हा बॉल तिथे थोडासा दिशा देण्याचा प्रयत्न केला, फक्त एक सॉफ्ट हँडलचा यूज करताना सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 3 ओव्हरचा खेळ 31 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 5 ओव्हरचा खेळ तो शेष आहे. ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावर येते. पहिला बॉल जर आपण पाहिला तर अक्षय पवार जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि पहिला चेंडू इथे डॉटच्या स्वरूपानं अक्षय पवारच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. एक युवा प्रतिभा संपन्न गोलंदाज आहे आणि त्यानं आपली गुणवत्ता खूप चांगल्या पद्धतीने सिद्ध केली आहे. जर तुम्हाला एक मोठं प्लॅटफॉर्म मिळालंय तर मग त्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करणं गरजेचं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाज अक्षय पवार अगदी योग्य तऱ्हेनं गोलंदाजी करत असताना तिथे फलंदाजाला शांत ठेवण्याचा खूप चांगला प्रयत्न त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालाय. या ओव्हरचे 2 बॉल त्यानं फलंदाजाला शांत ठेवलंय. यावेळेस मात्र चुका आणि फक्त चुका या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्यानं बॉल बॅटमधनं मिस होत आहेत. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना पाहायला मिळत आहेत. मयूर सकपाल जे सध्या मयूर सपकाळे जो सध्या मैदानामध्ये आहे आणि तो स्ट्रगलमध्ये आहे. 16 बॉलमध्ये 22 वर तो बॅटिंग करतोय. 22 जरी बनवलं त्याकरता 16 चेंडूचा वापर त्याने केलाय. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. इथे विकेट करता संधी निर्माण होईल का? क्षेत्ररक्षक पोहोचला होता, मात्र कॅच कॅरी करणं थोडंसं कठीण झालं. त्याच्याकरता एक सिंगल ती या बॉलवर जोडली जाईल. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 ती आतापर्यंत धावफलकावर जोडली गेली आहे. 6 बॉलमध्ये 5 वर चेतन पवार, म्हणजे त्याचीही इनिंग आपण खूप चांगली येते असं म्हणता येणार नाही. कारण शांततेनं क्रिकेट खेळणं ते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चालत नाही. या खेळामध्ये तुम्हाला विध्वंसकता आणि विस्फोटकता ती मैदानं दाखवावी लागते. किमान 200च्या स्ट्राईक रेटनं तुम्हाला रन्स या धावफलकावर जोडावे लागतात, तरच तुमची इनिंग चांगली होतीये असं म्हटलं जातं. आणि इथे 4 चेंडूचा खेळ झालाय. या ओव्हरमध्ये रन आली ती फक्त 1.
यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा स्पर्श करताना वन बाउन्स बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन पवार तो अडचणीमध्ये वाटला या बॉलवर. 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव अक्षय पवारनं देत असताना खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. फलंदाजाला शांत ठेवले, बंदिस्त ठेवले. आणखी एक चांगला बॉल तिथे जर आपण पाहिला तर विकेट किपर चुकी करतोय, मात्र रन मिळत नाहीये. अगदी यशस्वी षटक इथे आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हर नंबर 4 गोलंदाज मयूर अक्षय पवारनं फक्त एक धाव देताना त्यानं हे षटक कंप्लीट केलं. येणारी 4 षटकं शिल्लक आहे. ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे. ड्रिंक्स जोपर्यंत मैदानामध्ये येतोय आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. ऐकूया डीजेला. नवं षटक प्रगतीपथावर आलंय. आकाश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर मयूर सपकाळे आणि चेतन पवार अशा 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. मयूर सपकाळे सध्या स्ट्रायकर एंडकडे डावकुरे हातानं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कट केले बॉलला. बॉल चाललाय वेगानं सीमारेषेच्या दिशेनं. काय क्लिअर करेल. चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला स्टॉप केलं. रन तिथे जरूर 2 सेव्ह केल्या. गरज आहे याच पद्धतीचा खेळ दाखवण्याची आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी योग्य तऱ्हेनं हा बॉल फील केला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या चेंडूवरची पकड ती ढिली पडू दिली नाही. चेंडूला आपल्यापासून दूर जास्त जाऊ दिलं नाही. धावत राहिला आणि तिथे जर आपण पाहिलं तर रन सेव्ह केल्या. यावेळेस हा बॉल ऑफ स्टंपवर पडला आणि तिकडनं अतिरिक्त बाहेर निघाला. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येनं धावफलक पुढे सरकत असताना 34.
चांगली गोलंदाजी 35 ऑन बोर्ड. एक वाईट आला यावेळेस. यावेळेचा बॉल तिथे सरळ राहिला. विकेट किपर जाण्यामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत जरूर दाखवलंय टीम छत्रपती फाउंडेशन. योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. एखादं षटक महागडे जरूर गेलंय, मात्र त्यानंतर फलंदाजांना वेठीस धरायचं होतं. संधी आहे, इथे चुकी झाली आहे आणि या चुकीचं भुगतान त्याच्या संपूर्ण टीमला करावं लागेल. बॉल सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. यावेळेस मात्र सेमी हेलिकॉप्टर समोरच्या बाजूने उडवला. क्षेत्ररक्षकाला बीट करताना वन बाउन्स बॉल गेला सीमारेषा पार. डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळलेला एक दमदार तडाखा. चौकार. 4. चांगल्या धावा येत आहेत या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 2 बाउंड्रीच्या मदतीनं 11 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. मयूर स्ट्रायकर एन कडे उभा आहे आणि यावेळेस स्ट्रायकर जो स्ट्राईक रेट आहे तो वाढवण्याचा प्रयत्न त्यानं जरूर केलाय. फिल्डिंग थोडीशी खराब. बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं हे षटक महागडं ठरवलंय, कारण आकाशच्या या ओव्हरमध्ये रन्स आल्यात 15 आणि 15 धावा घेताना आपला स्ट्राईक रेट सुधारत असताना धावसंख्या 5 ओव्हरचा खेळ 47-47. अक्षय पवार पुढेच एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. सध्या जर आपण पाहिलं तर जनाई ट्रेडिंग कंपनी गोलंदाजी एंडकडनं तो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेचा बॉल तिथे अगदी योग्य तऱ्हेनं काबिल तारीफ गोलंदाजी करतोय. गुणवत्ता दाखवतोय. वाईड यॉर्करचा सातत्यानं वापर करतोय. फलंदाजाला शांत ठेवण्याचा, बंदिस्त ठेवण्याचा एक चांगला प्रयत्न त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतोय. श्री जितेंद्र भाऊ नारखेडे जे आपले गोलंदाजी एंडचे प्रायोजक आहेत, जिथनं गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या आतल्या साईडची कडा. विकेट किपर तिथे जस्ट शॉर्ट पद्धतीनं बॉल तो त्याच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. चेतन पवारचा जर विचार केला तर 10 बॉल आतापर्यंत त्यानं फेस केलेत आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यानं फक्त 5 धावा बनवल्यात. स्ट्राईक रेट खूप कमी आहे आणि ते त्याच्या टीमला परवडणारा मुळीच नाहीये, कारण अगदी शांतता मैदानाच्या आतमधनं जी त्यानं निर्माण केली आहे ती त्यालाच सांगावं लागेल की ही शांतता वादळापूर्वीची होती. इथे मात्र बीमर मिळाला आणि त्या बीमरला बीमार करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल तिथे जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं फील्ड केला. एकच धाव मिळाली. नो +1. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 49. 2 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 6 प्रगतीपथावर आहे. स्ट्रायकर एंड कडे जर आपण पाहिलं तर मयूर आहे. त्याने एक अर्धशतक याआधी धावफलकावर जोडलंय. इथे आणखी एक अर्धशतकाच्या दिशेने त्याची वाटचाल होतीये, मात्र हे अर्धशतक वेगवान असावं असं त्याच्या टीमला वाटतंय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पॉइंटच्या डोक्यावरनं खेळायचा होता. स्वीपर कव्हरमधनं सीमारेषेच्या पलीकडे न्यायचा होता, मात्र ते शक्य झालं नाही. बॉल जोपर्यंत उचलला गेला एक सिंगलवर त्याला समाधान मानावं लागलं. 50 कंप्लीट. 50 कम्स अप. मयूरचा जर विचार केला तर नुकतीच एक स्पर्धा पार पडली CCL, ज्यामध्ये 6 मॅचमध्ये कंटिन्यू 6 अर्धशतकं त्यानं झळकवली आहेत. त्यामुळे आपण कन्सिस्टन्सी ती त्याची म्हणू शकतो. यावेळेस मात्र बॉलला उडवलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात, फेकून दिलाय सरळ सीमारेषा पार.
साईड स्क्रीनवर जाऊन आदळणारा हा दर्जेदार षटकार 6. या स्पर्धेच्या निमित्तानं आपले पुरस्कारचे जे प्रायोजक आहेत सन्माननीय श्री चंद्रशेखर दादा अत्तरदे, जे आपल्या सर्व पुरस्कार आहेत त्या पुरस्काराचे प्रायोजक आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उडवलंय बॉलला खाली क्षेत्रामधनं 1 बाउन्स 2 बाउन्स. मात्र तिथे चांगली फिल्डिंग चांगलं बॅकअप ते मिळालं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्यावर पोहोचला. तिथे जोवर त्यानं बॉलला उचललं रिटर्न केलं 2 धावा त्या धावफलकावर जोडल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या 58. 6व्या षटकाचा शेवटचा बॉल तो प्रगती पथावर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू बघूया कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल या बॉलवर. शेवटच्या बॉलवर चांगला आघात आपल्याला पाहायला मिळालाय. बॅकफुटला जाताना एक चांगला स्ट्रोक प्ले केला. एक सिंगल तर तिथे जरूर मिळाली. डबल करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येनं स्ट्राईक तिथे स्वतःकडे ठेवली आहे फलंदाज मयूरनं. ओव्हर जर आपण पाहिली तर समाप्त झाली नंबर 6ची. आपण 2 एंड या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. एक बॅटिंग एंड आहे जे आपल्याला स्पॉन्सर्ड केलंय मे सिद्धेश ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव श्री रितेश माळी सर, आणि एक बॉलिंग एंड आहे ज्याचे प्रायोजक आहेत जनाई ट्रेडिंग कंपनी श्री जितेंद्र भाऊ नारखेडे माजी सरपंच भादली आणि श्री हितेश भाऊ नारखेडे ज्यांनी हे आपल्याला 2 एंड स्पॉन्सर्ड केलेत. तर नंतर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याशी जोडले गेलेत पॅव्हेलियन नंबर 1 मध्ये जे आपले प्रायोजक आहेत श्री आबासाहेब लीलाधर सोनावडे मित्र परिवार नांदगाव. पॅव्हेलियन नंबर 2 जर आपण पाहिलं तर ते आपल्याला स्पॉन्सर्ड केले श्री स्वप्नील भाऊ परदेशी मित्र परिवार. ड्रिंक्स ट्रॉली सध्या उन्हाचा तडाखा आहे आणि त्यामध्ये ड्रिंक्स ट्रॉलीचं महत्व आहे. या दरम्यान एक कलात्मक दर्शनीय क्रिकेटच्या अफाट सौंदर्याला झळकावणारा दर्जेदार फटका. बॉल सीमारेषा पार, चौकार 4. आपले ड्रिंक्स ट्रॉलीचे जे प्रायोजक आहेत डॉक्टर कमलाकर दादा पाटील मित्र परिवार माजी सरपंच कुपणी. सुपर 4 सुपर 6 अँड विकेटचे आपले प्रायोजक आहेत श्री नंदन भाऊ महाजन सुशीलाई 8 असोदा, आणि इथे त्यांचं नाव घेतलंय त्यांचीच ही सुपर विकेट इथे आपल्याला पाहायला मिळते. ही महत्वाची विकेट आली आहे. सुशीलाई 8 असोदा श्री नंदन भाऊ महाजन विकेटचं बदन खेळाडू बाद. यावर यावेळेस आल्या मैदानाच्या आतनं एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि यश मिळालंय. बॉल गेला सीमारेषा पार, चौकारामध्ये परवट झालाय 4. योगेश पाटील जे मैदानाच्या आतमध्ये आले त्याने आल्या मैदानाच्या आतमध्ये एक चांगला फटका. हितेंद्र जे मैदानामध्ये आहेत. यावेळेस मात्र आणखी एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळला होता, मात्र क्षेत्ररक्षकानं चुकी केली. झेल सोडला, जीवनदान दिलं आणि त्या जीवनदानाचं भुगतान इथे निश्चित करावं लागेल. 1 रन मध्ये 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि 69 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 7 सध्या प्रगतीपथावर आहे. फुलटॉस उडवलाय, फेकून दिलाय. याचीच तर वाट बघत होता फलंदाज चेतन. यावेळेस त्यानं बॉलला उडवून फेकून दिलंय ओव्हर दी लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार. पाच चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू नंतर 75 धावा या धावफलकावर आहेत. शेवटच्या बॉलवर येते सिंगल स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल फलंदाज चेतन. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. 7 ओव्हर नंतर 70 धावा. अजून ही शेवटचा अंतिम षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे.
शेवटचं षटक विजय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतो. त्याच्या विरोधामध्ये चेतन पवार, विजय पवारच्या विरोधामध्ये चेतन पवार अशी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे ज्याला ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. ते हाणामारीचं षटक सध्या प्रगतीपथावर येत आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये आहे आणि जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल तिथे धाफलकावर जोडली गेली. एकच्या मदतीनं जर आपण पाहिलं तर 71 71 धावा 77 धावा. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय आणि पाठवून दिलंय त्याला सरळ सीमारेषा पार. बॉल चाललाय सीमा पार, षटकार. दोन चेंडूचा खेळ आक्रमकता मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. अंतिम षटकामध्ये असं म्हटलं जातं बल्लेबाज ना आव देखता है ना ताव, बस यही सोचता है की जो मिले उसे खाओ. अगदी ती परिस्थिती आहे. प्रत्येक बॉलवर त्या गोलंदाजाला खाऊ की गुळ या नजरेने पाहताना फलंदाज फलंदाजी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला, मात्र अतिरिक्त बॅकफुटला जात असताना तिथे फलंदाजाला बीट केला आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅट कटला रिव्ह्यू नाहीये. कटच्या अपील करता रिव्ह्यू तुम्ही करू शकत नाही. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. डबल करता इथे प्रयत्न असेल का, मात्र फिकी योग्य तऱ्हेची आली आहे. एकच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 84 ही धावसंख्या राफलकावर आहे. यावेळेस मात्र फिरवलेला बॉल त्याला मिड विकेटच्या वरनं फेकून दिलं या प्रांगणाबाहेर. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार 6. दमदार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या सुपर 6 चे आपले प्रायोजक आहेत श्री नंदन भाऊ महाजन, सुशिलाई आर्ट्स असोदा. शेवटचा बॉल आहे या पूर्वार्धाच्या खेळातील आणि आपले बॉलचे प्रायोजक आहेत श्री सौरभ भाऊ पाटील पद्मालय. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग मधनं चाललाय. जोपर्यंत तिथे उचलला गेला इथे रनआउटची मिळेल विकेट. एक धाव इथे कंप्लीट झाली आणि एकच्या मदतीनं धावसंख्या 91 विजयाकरता 92 धावसंख्येचं लक्ष. गिरनाय के शेर आणि वास्तुकला कन्स्ट्रक्शन्स बोथ टीम कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे. टीम गिरनाय के शेर आणि वास्तुकला कन्स्ट्रक्शन्स आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा.
तर यापुढील सामना वास्तुकला कन्स्ट्रक्शन्स विरुद्ध गिरणाईके शेर. कमलाकर बोल बोल कमलाकर भाऊ, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. विशाल भाऊ या, विशाल दादा. गिरणाईके शेर या संघाचे कर्णधार यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि आपला निर्णय राखून ठेवलेला आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे.
वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. उत्तरार्धाचा खेळ तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि उत्तरार्धामध्ये जर आपण पाहिले तर एकेरी धावेने या डावाची सुरुवात केली आहे. यावेळेस बॉल हवेमध्ये आहे आणि तिथे कॅच कॅरी करणं ते कोणालाही शक्य झालं नाही. 3 ते 4 खेळाडू त्या बॉलवर येत असताना आपल्याला पाहायला मिळाले, मात्र अखेरीस कोणालाही यश मिळालं नाही. बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगलमध्ये कन्व्हर्ट झाला आणि एकच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 2 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होत असताना 2 धावा या राफलकावर आहेत. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा पुढे खेळवला. खूप अप्रतिम त्यानं बॉलला डिलिव्हर केलं. बुंद्यामध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ, त्यामध्ये रन्स आल्या त्या फक्त 3. टार्गेट जरी 90च्या जवळपासचा असलं तरी त्याला कठीण करण्याचा एक चांगला प्रयत्न तो सध्या मैदानाच्या आतमधनं आपण पाहताय. अचूक लाईन लेंथ आणि अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. खाली राहणारे बॉल जे फलंदाजाला नेहमी त्रस्त करतात, अगदी त्या लाईनवरची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा हा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा आहे. सध्या जर आपण पाहिलं तर फलंदाजाला शांत आणि बंदिस्त करण्याचं काम गोलंदाज मॅन्डेटरीच्या ओव्हरमध्ये करत असताना इथे खराब फलंदाजी क्रॉस बॅटेड स्ट्रोक तो खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही. बॉल जर आपण पाहिला तर विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू बरोबरच ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलक 3 या आकड्यावर विदाउट लॉस. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल तिथे चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्व्हर्ट झाला. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 14 या आकड्यावर. अगदी चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स बनत नव्हत्या आणि या ओव्हरमध्ये रन्स थांबत नाहीयेत. 3 बॉलमध्ये 11 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्यात. 1.3 षटकाचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. आपटून टाकलेला बॉल स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूनं बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. रन्स होतील 4. यावेळेस मात्र बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. चायनीज कट असं म्हटलं जातं आणि
धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना दोन नावं आहेत एकाच फटक्याला. खूप वेळा संभ्रम होतो. काही लोक लेमन कट किंवा चायनीज कट असं दोन पद्धतीची नावं आहेत. आतल्या साईडच्या कडेनं जेव्हा बॉल बॅटला लागतो आणि बिहाइंड दी विकेट येतो त्यामध्ये खूप वेळा विकेट जाण्याची शक्यता असते. यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने बॉलला टॅप केलं जातं अगदी तसा टॅप इथे आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जी पुढे सरकत असताना 2 ओव्हरचा खेळ अखेरीस 20 रन्स 20 धावा दाफलकावर आहेत. इथनं येणारे 36 बॉल म्हणजे 6 ओव्हर आहेत आणि बरोबर 12ची सरासरी ज्यानं तुम्हाला 72 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता यावेळेस मात्र वेगवान ते तर्रार बॉल फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. ह्यावेळेस चांगला बॉल फलंदाजाला शांत केलं, फलंदाजाला बंदिस्त केलं, त्याला वेटीस धरलं, त्याला विचार करायला भाग पाडलं. हा चांगला चेंडू गुडलेन स्पॉटचा परिसर हा एकमेव असा परिसर आहे जो गोलंदाजाकरता बनवला गेलाय. तिथनं तो व्हेरिएशन करून फलंदाजाला शांत करू शकतो आणि ते पाहायला मिळालंय. यावेळेस मात्र पुढे खेळला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचला नाहीये तिथपर्यंत. जोपर्यंत उचलला गेला तिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या एकंदर पुढे सरकत असताना 21 या आकड्यावर. यावेळेस जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. सिंगल त्याही महत्त्वाच्या आहेत या मॅचमध्ये, कारण तुम्ही प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कराल तर ते कुठेतरी अंगलट येऊ शकतं. इथे जर आपण पाहिलं तर शांत ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये एक महत्त्वाची विकेट ती संपादित झाली आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल खेळाडू बाद. षटक क्रमांक 3 ची सुरुवात जर आपण पाहिली तर योग्य टप्प्यावर झाली आहे. तिथे जर आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू तो हाताळला गेलाय. यावेळेस मात्र एक चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला पुन्हा एकदा शांत ठेवले. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने निघतोय. याच पद्धतीची गोलंदाजी जी अपेक्षित आहे टीमला, कारण खूप जास्त टोटल धावफलकावर लावलेली नाहीये.
आणखी एक चांगला बॉल बिहाइंड दी विकेट गेलाय. रन मिळणार नाही. या सलगचा तिसरा निर्धाव. हेच गरजेचं होतं टीमला. 1-2 चांगली षटक यावी आणि या चांगल्या षटकांनी फलंदाजाला रोखावं, फलंदाजाला शांत ठेवावं, मॅच मध्ये आपल्या टीम करता जागा निर्माण करावी. आणि इथे ती चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. 3 चेंडू सलगचे निर्धावच्या स्वरूपानं आलेत. तुम्ही डॉट झाले म्हणून सोडू शकत नाही. एक व्हॅलिड रिझन द्यावं लागतं. तुम्ही डायरेक्टली मैदानाच्या बाहेर कसे जाऊ शकता? एक व्हॅलिड रिझन द्यावं लागतं. तुम्ही रिटायर्ड हर्ट का होत आहे? एक व्हॅलिड कारण देऊन तुम्ही जाऊ शकता. तुम्ही पंचांना सांगून जावं लागतं. तुम्ही डायरेक्टली नाही जाऊ शकत. आणखी एक बॉल इथे निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 चेंडू या ओव्हरचे सातत्यानं निर्धाव च्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. आणखी एक बॉल त्यावर आली. ती विकेट. इथे माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन हिट विकेटच्या माध्यमातून माघारी आलाय. खेळाडू इथे तंबूच्या आसराला परतेल. विकेटचं बटन खेळाडू बाद. वाईटचा इशारा यावेळेस पंचाच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 23. मेडन षटकची संधी होती ती हुकली गेली आहे. कारण एक वाईट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सर्वांनाच गुंगारा देतोय आणि निघून जातोय सरळ सीमा रेषा पार. लॉंग स्टॉपच्या क्षेत्रामधनं इथे चौकार आलाय. रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली आहे. एकंदर चौथी 4 ओव्हर नंतर 27 ही धावसंख्या दाफलकावर आहे. 4 ओव्हरचा खेळ इथनं बाकी राहतोय. ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे आणि या 4 ओव्हर मध्ये विजयाकरता तुम्हाला बनवायचे आहेत 65 रन्स.
तर पुन्हा एकदा षटक क्रमांक 5 ला इथे सुरुवात होती. ड्रिंक्स इंटरव्हल इथे समाप्त झालाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. ड्रिंक्स नंतर इथे खेळ बदलला असं म्हणायला हरकत नाही. याआधी रन्स बनत नव्हत्या, मात्र 5व्या षटकाची सुरुवात एका चांगल्या फटक्यानं केली आहे. बॉल गेलाय तिथे सीमा रेषा पार. रन्स मिळतील यावेळेस पुऱ्या 6 षटकार. एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला रिव्हर्सचा. त्यानंतर एक सिंगल येते. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती एकंदर धावफलकावर 34 धावा आहेत. आक्रमकता तुम्हाला सुरू ठेवावी लागेल. शांत राहून चालणार नाही. आक्रमकतेनं तुम्हाला सातत्यानं खेळ मैदानाच्या आतनं करावा लागेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कट केलंय. तिथे पॉइंटच्या डोक्यावरनं स्वीपर कव्हर मध्ये चाललाय. थांबवणं कठीण आहे. बॉल वाह वाह, काय अप्रतिम लाजवाब एफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळालं. सुपर फिल्डिंग एफर्ट तिथे दाखवत असताना क्षेत्ररक्षक त्यांना बॉलला स्टॉप केलं. मयूर सपकाळ त्या क्षेत्रामध्ये होता आणि काय लाजवाब फिल्डिंग त्यानं तिथे केली. बॉलला स्टॉप केलं. सीमारेषेपासनं बॉलला दूर केलं आणि रन आपल्या टीम करता त्यानं सेव्ह केल्या. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये फेकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक व्हॉलीबॉल खेळतोय, त्यानं बॉलला पास केलं आणि पाठवलं मैदानाबाहेर. षटकार. इथे एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार. 46 ऑन बोर्ड. 46 धावा या धावफलकावर लावल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये मॅचमध्ये कमबॅक झालंय, पुनरागमन झालंय असं म्हणायला हरकत नाही. कारण 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. 1 षटकार जरी क्षेत्ररक्षकाच्या मदतीनं आला असला तरी तो षटकार आहे आणि तो या मॅचमध्ये पुनरागमन करण्याची संधी जरूर मिळवून देतोय टीम छत्रपती फाउंडेशन, जे सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि तिथे एक चांगला कॅच कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल बॅटरला. जो फलंदाज विध्वंसकतेनं आणि विस्फोटकतेनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना त्यानं खूप चांगल्या पद्धतीची फटकेबाजी केली, त्या फलंदाजाला इथे माघारी परतवलंय. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 ओव्हर नंतर 46 धावा धावफलकावर आहेत. 18 बॉल 46 अजूनही बनवायचे आहेत. 46 बनवण्याकरता तुम्ही 5 ओव्हर घेतल्या. 46 बनवण्याकरता आता 3 ओव्हर बाकी आहेत. येणाऱ्या बॉलमध्ये चांगली फलंदाजी जर केली, येणाऱ्या बॉलमध्ये जर चांगल्या पद्धतीची फटकेबाजी मैदानाच्या आतनं केली तर निश्चित या मॅचमध्ये कुरघोडी करता येऊ शकते. या मॅचमध्ये तुम्हाला जागा निर्माण करता येऊ शकते. नवीन फलंदाजाचं नाव कळवायचंय.
निखिल वाघ जो मैदानाच्या आतमध्ये आलाय फलंदाजी करण्याकरता. सध्या जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडे अक्षय जो आहे 2 बॉलमध्ये 7 वर बॅटिंग करतोय. रिव्हर्स हे सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटर्सच्या मानगुटीवरचं भूत आहे. प्रत्येक खेळाडू सातत्यानं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतो किंवा मग इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. आणखी एक चांगला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावाच्या स्वरूपाने निघतोय. तुम्हाला या पद्धतीनं शांत राहून चालणार नाही. मयूर एक चांगला ऑलराऊंडर आहे. सध्या त्याची गोलंदाजी ती धारदार आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. आणखी एक तगडा बॉल. वाह काय गोलंदाजी करतोय. फलंदाजीमध्ये निश्चित प्रभावित केलं. आता गोलंदाजीमध्येही तो प्रभावित करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काल अर्धशतक झळकवलंय. आजचा दिवस जर पाहिला तर आजच्या दिवसात ही चांगला परफॉर्म त्यानं निश्चित आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून दाखवलाय. 2 चेंडूचा खेळ तर नंतर 47 धावा या राफलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस आणखी एक चांगला बॉल. गुडलिन स्पॉटच्या परिसराचा वापर केला. खांद्याचा चांगला वापर केला. तिथे बॉलला टॉस करण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळालं. आपटून टाकलं होतं. बॉल फलंदाजाला बीट करत असताना विकेट कीपर जाण्यामध्ये गेला. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 47 3 विकेटच्या बदलानंतर आणखी एक खोलवर टप्प्याचा चेंडू. या खोलवर टप्प्याच्या बॉलनं किंवा अगदी उत्तम दर्जाच्या लाईननं या मॅचमध्ये निश्चित जागा निर्माण केली आहे ती टीम नानाश्री फाउंडेशन करता. पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर 90 जवळपास रन्स लावल्या गेल्या आणि गोलंदाजी करत असताना त्या डिफेंड करताना अगदी चांगली गोलंदाजी सध्या नानाश्री फाउंडेशन हा संघ करत असताना छत्रपती फाउंडेशन फलंदाजीच्या माध्यमातून त्यांची बाजू थोडीशी कमकुवत राहिली आतापर्यंत. तिला सुधारित करावं लागेल. शेवटचा बॉल समोर खूप चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत उचलतो एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 48. 5 ओव्हरचा खेळ 6 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 48 लागलेत. येणारे 12 बॉल 22 ची सरासरी विजयाकरता 44 ची गरज. इथे मात्र एक चांगला बॉल आणखी आपल्याला पाहायला मिळतोय. 9व्या ओव्हरची सुरुवात. गजानन जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. गजानन सपकाळे अगदी चांगली गोलंदाजी गजानन सपकाळे यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना फलंदाजाला शांत ठेवण्याचा मनसुबा आहे. यावेळेस मात्र बॅटची कडा. विकेट कीपरचा सहारा. आणखी एक सफलता. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू बाद. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर जर 48 धावा येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये शांत ठेवण्याचं काम ते गोलंदाजाला करायचं आहे आणि इथे निश्चित शांत ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. कारण मॅच आता खूप जास्त कठीण झाली आहे. 9 चेंडू आणि 44 धावा. यावेळेचा बॉल समोरच्या बाजूने खेळला गेलाय. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. आता मात्र 8 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. विजयाकरता 43. या प्रत्येक बॉलवर तुम्हाला मोठा फटकाच खेळावा लागेल.
या 2 बॉलवर जर 2 मोठे फटके आले नाही तर ही मॅच वेळेआधी आपल्या नावावर करण्यामध्ये नानाश्री फाउंडेशन या टीमला निश्चित यश येईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. इथे आणखी एक चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळते. बॉल इथे आलाय डॉट. निर्धावच्या स्वरूपानं सातत्यानं चेंडू निघतायत आणि हे निर्धाव बॉल ते निश्चित तुम्हाला अडचणीमध्ये आणतील आणि अडचणीत आणलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण आता येणारे 7 बॉल आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर 43 एका मोठ्या धावसंख्येची गरज आहे. जे प्रत्येक बॉलवर षटकार मारला तर स्कोर लेवल करता येईल. तरीही विजयापर्यंत इथे मात्र गोलंदाजाकडनं वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 49 या आकड्यावर. सुरुवातीला असं वाटत होतं आटोक्याची धावसंख्या आहे, लवकर ती डाफलकावर लावून मॅचला आपल्या कब्जामध्ये करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र तिथे गोलंदाजी अगदी चांगली राहिली आणि इथे एक चांगला स्ट्रोक आलाय. बॉल यावेळेस सीमारेषा पार. आता येणाऱ्या बॉलवर प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळत या मॅचला जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण येणारे 6 बॉल 36 धावसंख्येची गरज. धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 बॉल आणि 36 ची गरज. प्रत्येक बॉलवर मोठा फटका तो इथे गरजेचा आहे. बॉलरचं नाव अर्जुन हेमंत आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आणि इथे त्याला आसमान दाखवलंय. फेकून दिलं यावेळेस बॉलला दूर सीमा रेषा पार. इथे आलाय षटकार 6. षटकार चौकाराची आतिषबाजी जी सुरुवातीपासून गरजेची होती. प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका तो तिथे गरजेचा होता आणि इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या 64 धावा या डाफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. 28 ची गरज आहे. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक. ही आक्रमकता जर या 2 ओव्हर आधी जर हा फलंदाज येऊन दाखवत असता तर निश्चित खूप चांगल्या पद्धतीची टोटल आतापर्यंत डाफलकावर उभी राहिली असती. कारण इथनं जर आपण पाहिलं तर आता समीकरण 3 बॉल आणि 4 धावा सलग 3 षटकार खेचूनही दूर राहू शकते. जर इथनं गोलंदाज एखादी चुकी करतोय तर मग या धावा डाफलकावर लावण्यामध्ये यश येऊ शकतं. एखादा बीमर किंवा जर तिथे वाईट चौकार आला तर त्यामध्ये या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. यावेळेस मात्र फुल टॉस मिळालेला मिस केलंय आणि इथे सेल्फ फॉलोथ्रू मध्ये झेल सुटलाय. फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅचला संपवण्याची. कारण बिलकुल एकतर्फी करत असताना या मॅचला आपल्या बाजूने खेचलंय. त्यांना नाही कळणार, ते नाही ओळखत.
दोघं टीमचे प्लेअर होते माझ्या टीमचा मी प्लेअर दाखवून देईन तुम्हाला कोणाला बसवलं सागर सातव्या ओव्हरला मॅच औपचारिकता जी बाकी आहे ती इथे कंप्लीट केली जाते आणि इथे व्हाईटचा इशारा पुन्हा एकदा ही औपचारिकता कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. मॅच जर आपण पाहिली तर बिलकुल एकतर्फी झाली आहे. वन साइडेड ही मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल त्यावर एक चांगला स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. मात्र ही मॅच इथे जिंकली आहे टीम नानाश्री फाउंडेशन. नानाश्री फाउंडेशन या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम छत्रपती फाउंडेशन.